Hello friends, today we are going to learn a poem by Walt Whitman, and the name of the poem is Song of the Open Road. Before going through the poem, let's see information about Walt Whitman. Walt Whitman was one of the prominent and popular American writer. He was often called the father of free verse. फ्री वर्स म्हणजे काय तर मुक्त काव्य, अशी कविता की ज्यामध्ये ओळींची संख्या किंवा एका ओळीमध्ये किती शब्द येतील त्याची संख्या जी आहे ती निश्चित नाही आहे, किंवा यमक जुळणारे शब्द ज्या कवितेत नसतात तिला फ्री व्हर्स म्हणून संबोधलं जातं. सो ही इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ फ्री व्हर्स. फ्री व्हर्स म्हणजे मुक्त काव्याचे जनक म्हणून वॉल्ट व्हिटमन यांना ओळखलं जातं. His most popular poem, O Captain, My Captain, is written on the death of Abraham Lincoln. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. It is 1855. So, let's see a line-by-line description of the poem, Song of the Open Road. Afoot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me. Afoot and light-hearted. Afoot चा अर्थ होतो एक पाऊल, पण या ठिकाणी being prepared, तयार होऊन असा अर्थ अफूट या शब्दाचा होतो आहे. अफूट अँड लाईट हार्टेड म्हणजे हलक्या मनाने म्हणजेच आनंदाने. विदाउट एनी वरीज और विदाउट एनी केअर. आय टेक टू द ओपन रोड, मी रस्त्यावर जात आहे. कशा रस्त्यावर? ओपन रोड, मुक्त अशा रस्त्यावर. हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, माझ्यासमोरचं जे जग आहे ते कसं आहे? हेल्दी मीन्स अनुकूल किंवा पोषक. फ्री मुक्त म्हणजे कोणत्याही बंधनाशिवाय. फ्री वर्ल्ड बिफोर मी, असं जग माझ्यासमोर आहे ज्या ठिकाणी कुठलंही बंधन नाही, सर्व काही मुक्त आहे, वातावरण जे आहे ते अनुकूल आहे, पोषक आहे. अशा जगामध्ये मी एकटा जात आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेर एव्हर आय चूज. द लॉंग ब्राऊन पाथ, माझ्यासमोरचा जो हा लांबलचक मोठा रस्ता आहे त्याच्यावर मी जात आहे. कुठे? व्हेरेवर आय चूज, जो रस्ता मी निवडेल किंवा जिथे मला जायचं असेल तिथे मी जाऊ शकतो. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आणि त्यामुळे हेन्सफोर्थ यापुढे आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, मला सौभाग्याची किंवा सुदैवाची गरज नाही. का गरज नाही? आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून, मीच स्वतःचं गुड फॉर्च्यून आहे, स्वतःचं सौभाग्य आहे, सुदैव आहे. ही इज द मेकर ऑफ हिज ओन लक. ही मीन्स दॅट ही इज द मेकर ऑफ हिज ओन लक. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर. हेन्सफोर्थ आणि म्हणूनच आय व्हिम्पर, व्हिम्परचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे बघा. व्हिम्पर मीन्स मेक अ सिरीज ऑफ लो वीक सॅड क्राईज इस्पेशली विथ फिअर अँड पेन. ज्यावेळेस एखाद्याला भीती वाटते किंवा पेन वेदना होतात त्यावेळी जो दुःखदायक आणि वेदनादायक आवाज आतून येतो, आपल्यातून निघतो, त्यालाच व्हिम्पर असं म्हणतात. आणि म्हणून कवी म्हणतो आहे हेन्सफोर, म्हणूनच आय व्हिम्पर नो मोर, मला कुठल्याही प्रकारची भीती, खेद किंवा तक्रार नाही आहे. पोस्टपोन नो मोर, मी आता टाळाटाळसुद्धा करत नाही आहे. पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे, या ठिकाणी टाळाटाळ करणे. नीड नथिंग, आणि मला कसलीच गरज नाही. हेन्स डन विथ इनडोर कंप्लेंट्स. डन पुरे झालं आहे आता. काय? विथ इनडोर कंप्लेंट्स, ज्या कटकटी आहेत, ज्या तक्रारी आहेत त्या पुरेशा झालेल्या आहेत. लायब्ररीज, ज्या समीक्षा आहेत त्यासुद्धा पुऱ्या झालेल्या आहेत. क्वारलस क्रिटिसिझम्स, नवीन शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्वारलस क्रिटिसिझम्स म्हणजे
कंप्लेनिंग शोविंग दॅट वन इज इरिटेटेड. एखाद्याला खूप त्रास होतो आहे असं दर्शविणे. म्हणजेच कंप्लेंटसारखाच अर्थ याचा होतो आहे. कटकटी किंवा समीक्षा किंवा टीका म्हणजेच क्वारलस क्रिटिसिझम. तर या सर्व समीक्षेपासून टीकापासून मी आता बाहेर पडलेलो आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट. आणि कसा आहे मी? स्ट्रॉंग भक्कम, अँड कंटेंट म्हणजे समाधानी. आय ट्रॅव्हल द ओपन रोड. अतिशय समाधानी वृत्तीने मी या ओपन रोडवर, या मुक्त अशा रस्त्यावर ट्रॅव्हल म्हणजेच प्रवास करतो आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. ही पृथ्वी जी आहे दॅट इज सफिशियंट, ती परिपूर्ण आहे. माझ्यासाठी पृथ्वी ही परिपूर्ण आहे, सर्व काही आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. कॉन्स्टलेशन्सचा अर्थ आहे इन धिस कंटेक्स्ट फेट ऑर डेस्टिनी म्हणजे दैव, ज्याला आपण फेट म्हणतो, ऑर डेस्टिनी म्हणजेच नशीब. आणि सेकंड त्याचं मिनिंग आहे इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल. असे लोक की जे दुसऱ्यांना प्रभावित करत असतात, आपला प्रभाव दुसऱ्यावर उमटवण्याचा प्रयत्न करत असतात, अशा लोकांचा ग्रुप, त्यालाच कॉन्स्टलेशन्स असं म्हटलेलं आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. माझ्या आसपास, माझ्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारच्या कॉन्स्टलेशन्स म्हणजे अशा विद्वान लोकांची गरज नाही, नशिबाची गरज नाही, सुदैवाची गरज नाही. ही पृथ्वी जी आहे तीच माझ्यासाठी सफिशियंट आहे. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. आणि ते जिथे आहेत ना ते तिथेच योग्य आहेत. व्हेरी वेल चांगल्या प्रकारे आहेत. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. ही जी वैभव संपत्ती आहे, हे जे लोक आहेत ज्यांच्याकडे आहे ते त्यांना पुरेसे आहे. इंटू ब्रॅकेट. आता पहा शेवटच्या 4 ओळी ज्या आहेत, 5 ओळी, त्या इंटू ब्रॅकेट म्हणजे कंसात दिलेल्या आहेत. त्याचा दुसरा हिडन मिनिंग जो आहे तो पण मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. पहा कवी काय म्हणतात, स्टील हिअर आय कॅरी. असे असून सुद्धा, स्टील हिअर या ठिकाणी, आय कॅरी मी वाहून नेतो आहे. माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. डिलिशियस बर्डन्स हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे, नवीन आहे तुम्हाला. डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट आणि बर्डन्स म्हणजे ओझे. ओझे कधीही स्वादिष्ट असू शकत नाही, राईट. सो हिअर द मिनिंग ऑफ डिलिशियस बर्डन्स मीन्स गुड मेमरीज, हॅपी मेमरीज. आणि म्हणून मी ह्या ज्या गोड आठवणी आहेत, आनंददायी आठवणी ज्या आहेत, यांचं ओझं माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. ज्या कोणत्या जर्नीला मी निघालो आहे, प्रवासाला मी निघालो आहे, तर माझ्यासोबत फक्त आणि फक्त माझ्या डिलिशियस बर्डन्स म्हणजे चांगल्या आठवणी आहेत, गुड मेमरीज आहेत. आय कॅरी देम. आणि मी त्यांचं ओझं वाहतो आहे. मेन अँड वुमन. मेन अँड वुमनचा या ठिकाणी अर्थ लिटरली न घेता इट मीन्स मेमरी अँड नॉलेज. मी माझ्यासोबत मेमरी आणि नॉलेज जे आहे, जे अनुभव आहेत ते माझ्यासोबत नेतो आहे, कॅरी करतो आहे. आय कॅरी देम विथ मी. आणि मी हे माझ्यासोबत नेतो आहे व्हेरेवर आय गो. ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी ही जी गुड मेमरीज आहेत, डिलिशियस बर्डन्स आहेत, जे नॉलेज आहे ते माझ्यासोबत नेणार आहे. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय स्वेअर मी शपथ घेऊन सांगतो. स्वेअर म्हणजे शपथ घेणे. इट इज इम्पॉसिबल हे अशक्य आहे. काय अशक्य आहे? टू गेट रीड ऑफ देम. टू गेट रीड म्हणजे सुटका होणे, एखाद्या गोष्टीपासून सुटका होणे, त्यालाच गेट रीड ऑफ असं म्हणतात. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आणि या गोष्टींपासून, या छान छान आठवणींपासून, या नॉलेजपासून, मेमरीजपासून माझी सुटका होणे अशक्य आहे. आय ॲम फिल्ड विथ देम. या सर्व गोष्टींनी माझे मन जे आहे, माझं विश्व जे आहे ते व्यापलेले आहे. अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि मी सुद्धा त्यांचे विश्व व्यापून टाकलेले आहे. कोणाचे विश्व? या गुड मेमरीजचे, या डिलिशियस बर्डन्सचे,
जे विश्व आहे त्यांनी माझं विश्व व्यापून टाकलं आहे आणि मी सुद्धा त्यांचे विश्व व्यापून टाकलेले आहे. आणि या ठिकाणी ही कविता एंड होते. खूप छान असा संदेश या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. तर शॉर्ट समरी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी थीम ऑफ द पोएम. मेजर थीम इन सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज फ्रीडम, जॉय अँड ऑप्टिमिझम. सगळ्यात प्रॉमिनंट मुख्य जी थीम आहे, मध्यवर्ती कल्पना आहे या कवितेची, तर ती म्हणजे फ्रीडम, स्वातंत्र्य, जॉय म्हणजे आनंद अँड ऑप्टिमिझम. जीवनामध्ये प्रत्येक पावलावर आपण आशावादी कसं असलं पाहिजे हे ही कविता अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला शिकवते. थ्रूआउट द पोएम द पोएट एनकरेजेस द रीडर्स टू बी ट्रू टू themselves and live a free life or to enjoy freedom of life. Now let's see significance of the title. आता या कवितेचा सिग्निफिकन्स काय आहे, महत्त्व काय आहे. टायटल ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड इंडिकेट्स फ्रीडम, opportunities and enjoyment of life. The section 1 of the present poem is taken from Leaves of Grass. It is a beautiful blend of self-awareness. ब्लेंड म्हणजे मिश्रण असणे. कशाचं मिश्रण आहे ही कविता? इट इज अ ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस म्हणजे आत्मजागरूकता. सेल्फ अवेअरनेस म्हणजे आत्मजागरूकता. देन फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. फ्री विल म्हणजे स्वेच्छेने केलेले काम आणि टेंडरनेस म्हणजे कोमलता ऑफ हार्ट म्हणजे हृदयाची कोमलता आणि आपला स्वतःवरचा आत्मविश्वास, आत्मजागरूकता याबद्दल ही कविता आपल्याला शिकवते. व्हिटमन एक्झॉर्ट्स द केअरफ्री प्लेजर्स ऑफ ट्रॅव्हलिंग, एनकरेजिंग अदर्स टू ब्रेक फ्री फ्रॉम देअर स्टिफलिंग डोमेस्टिक अटॅचमेंट्स टू जॉइन हिम. What about poetic style? Walt Whitman utilizes free verse. The lines are unrhymed and of varying lengths. Song of the Open Road is told from a first-person point of view, and the speaker, perhaps Whitman, knows himself very well. In the first stanza, the speaker begins his journey. Language of the poem is very simple and effective. Last but not least, we'll have the moral of the poem. The poem Song of the Open Road teaches us to be happy and always be optimistic, as we have everything including freedom and ample of opportunities. As the theme of this poem is freedom. When a person takes the open road, you feel. पहा म्हणजे काय, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही फ्रीडम आहे. ॲम्पल ऑफ अपॉर्च्युनिटीज म्हणजे अनेक अशा संधी आहेत. शेवटच्या स्टांझाकडे जर आपण पाहिलं तर स्टील हिअर आय कॅरीपासून ते इन रिटर्नपर्यंत शेवटची ओळ, तर या 4-5 ओळी कंसात दिलेल्या आहेत बघा. तर काय शिकवतात या ओळी आपल्याला? बाहेर आपण जातो, बाहेर अनेक संधी आपल्याला खुणावतात. आपलं कर्तृत्व दाखवायला आपण बाहेर पडालेलो असतो आपल्या घरातून. मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी आपल्या माणसाच्या आठवणी असतात. जरी आपण बाहेर कोणत्या दुसऱ्या गावात, दुसऱ्या शहरात, दुसऱ्या देशात असलो तरी पण आपल्या माणसांच्या आठवणी आपल्या मनात असतात. आणि म्हणूनच यांना बर्डन न मांडता डिलिशियस बर्डन्स म्हटलं आहे बघा. म्हणून हे ओझं तर आहे पण हे डिलिशियस आहे, आनंददायक आहेत. आणि याचं बर्डन न येता आपण बाहेरच्या जगात आपले काम करत राहायला हवं. आणि म्हणून मनातल्या गोष्टी आतच म्हणजे मनातच राहाव्यात. आणि म्हणून शेवटचा स्टांझा जो आहे तो इंटू ब्रॅकेट म्हणजे कंसात घेण्यात आलेला आहे असं मला वाटतं. जेव्हा आपण ओपन रोडवर जर्नी करायला निघतो आहे, प्रवास करायला निघतो आहोत, तर हे जग कसं आहे बघा, कसं आहोत आपण. यू फील हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. कवितेची अगदी दुसरीच ओळ आहे. बीइंग फ्री मीन्स, आता फ्री असणं म्हणजे काय, बीइंग ॲबल टू डू एनिथिंग यू वॉन्ट टू डू. तुम्हाला जे करायला आवडेल ते करणं म्हणजेच फ्री असणं. इट मीन्स हॅविंग नो ट्रबल्स अपॉन यू अँड वॉन्ट्स नथिंग एक्सेप्ट टू रिलॅक्स.
which means this poem also exemplifies relaxation. Relaxation is somewhat like freedom. Having relaxation is being calm, showing no signs of stress. Having both freedom and relaxation takes the troubles from you. When a person takes the open road, it involves making more choices. You have to use what you learned and apply it to the choices to be made. Doing this you can get better results. आणि अशा प्रकारे आपल्याला सुंदर असा संदेश ही कविता देते आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तुम्ही सर्वांनी या ज्या नोट्स आहेत त्या स्टडी करायच्या आहेत, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि त्या आपल्या वहीमध्ये, आपल्या नोटबुकमध्ये त्या नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.